अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंडा। तुम्ही माझे आणि बाबांचे आराध्य आहात, आमचे पती देखील आहात। मी काय करावे असे तुम्हाला वाटते? भासा, हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी तुझ्याच मनाला विचार। मला खात्री आहे की तुला योग्य असेच उत्तर मिळेल। मी माझ्या मनाला कितीही समजवलं तरी मी एक गोष्ट नाही विसरू शकत की व्रताच्या निमित्ताने पूजेसाठी मला जिने आमंत्रण दिले आहे ती माझी सवत आहे। मी तुला आधीही सांगितलेले आहे की कोणतेही व्रत करताना त्या भक्ताच्या लेखी असणारा भक्तिभाव महत्वाचा असतो। भक्ताला त्याची भक्ती आपल्या आराध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्रत हा केवळ एक मार्ग आहे। त्याची भक्ती आपल्या आराध्यापर्यंत पोहोचतच असते। तुम्हाला मनापासून असे वाटते आहे की मी बानूकडे जावे, पण तुम्ही मला हे ठामपणे सांगत नाही आहात। आणि मला कितीही वाटलं तरी मी तसं करणार नाही। कोणी काय करावं ह्यावर मी काय निर्बंध घालणार? माझा तुला तर सर्व काही ठाऊक आहे। जसं तू गेल्याने बानूला आनंद होणार आहे तसंच तुला देखील त्या व्रतामुळे आनंदच होणार आहे। तुम्ही मला स्पष्टपणे का सांगत नाही की मी बानूकडे जावं? मी जाईन। नाही माझा, तुझ्या मनाविरुद्ध तू काही करावं असं मला निश्चितच वाटत नाही। तुझ्या मनात जर बानूकडे जावं असा विचार येत असेल, तुला वाटत असेल तरच तू बानूकडे जा। कारण कोणी कितीही म्हटलं तरी अखेर निर्णय तुलाच घ्यायचा आहे। काय बंडूबा, आज बताई का बांधून? हा आवरा चटा चटा चटा। अहो पाहुणं जरा दम खा की, किती घाई? अहो मला कुठली घाई? बरं आता बानूची पूजा करायची आली हा, आणि आज म्हणत होता माणसं बी येतील। हा आवरा चटा चटा। होईल होईल, समज होईल। आतलं झालं का बघा? मी आहे की, आता जाऊन बघतो हा काय चाललंय काय नाही। निघा निघा लवकर निघा। लई काम पडले ती, चला। हे आवरा रे सटा सटा। समजे पण लाव। चल 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 चल। आजा हे आणलंय। हा कुठे ठेवू? ठेव माझ्या डोक्यावर। अरे मला काय विचारतोयस तू? अरे पूजेचं सामान आहे तर ठेव जा। ठेवतो बाबाजी, पण लई त्रास आहे। चला चला आवरा। म्हणजे म्हणजे धर धर धर। आला सोय? बरं झालं। बरं ऐक, आता एक काम करा, तू गडी केलाय र माझा, नुसता गडी केलाय तुम्ही। हा किती काम करायची एकल्या माणसानं? रंग अरे कांगावा करू नगस। अरे आपलं घर आहे म्हणल्यावर कराय ना गवय, आणि समदेच करत्यात। जा घरामाग जा आणि सरपणान
आणि ते चुली मोहर ठेव जा. जा तू जा तू. अरे जा लवकर. अरे अजून फुलं बी लावायचे. हा 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 बस बस. हा चला वर वर वर. हा 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 जाक जाक जाक. हा मावशी लाव लाव चल. हा हा. अरे बाबा झालं का नाही तुझं? हा हा हा. हा. अरे पुढं 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 पुढं. हा बस 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 बस. अरे चल 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 चल. हा. ए बाबा ये आणि इकडे इकडे. ठीक आहे. हा तू जा ते पानं घेऊन ये जा. हा हा. मावशी ही पण लावायची फुलं. हा चला चला. हे रंगा बाहेरचं झालं बरं का? झालं का? हा. वा. ए आजा. हा काय रे? अरे बाबा जिच्यासाठी समज चाललंय ती कुठे आहे? आत आहे तयार होती. लक्ष्मी देवी तुम्ही आला बरं झालं. बाजूला बी बरं वाटेल बघा. ह्या वाड्यात आज पहिल्यांदाच एवढी मोठी पूजा बांधली जाणार आणि अशा प्रसंगी मी येणार नाही असं कसं होईल? या जी या. मी बानूला बोलावतो बरं का. हा. बानू ए बानू हे कोण आलंय? काय करतेस हे? तू हे सारं करायची आवश्यकता नाही. अहो असू द्या, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहेस आणि अहो तुम्हीच तर आधार आहात माझ्या या जेजुरीमध्ये. बरं झालं तुम्ही आलासा. या आत या. छान सजवला आहेस वाडा. होय, समदे होते म्हणून जमलं. आज पहिल्यांदा वाड्यावर एवढे समदे जमले आहेत. अगोदर जेव्हा जागरण झालं होतं तेव्हा आले होते समदे, पण आजचं कारण वेगळंच आहे. बानू काय झालं? कसला विचार करते आहेस? माणसात आईसने अवतान दिलं आहे. त्या येत्याल का नाही याचा विचार करत होते. तुझ्या मनात काय चाललं आहे ते मला कळतंय, परंतु त्या आत्ता येतील की नाही याचा विचार तू करू नकोस. तू तुझ्या व्रताकडे लक्ष दे, तुझ्या पूजेकडे लक्ष दे. तुम्ही म्हणताय ते कळतंय मला. रुका मनात विचार येत राहतो. याचा विचार तू करू नको. हे व्रत तुझ्यासाठी महत्वाचं आहे, त्याचा विचार कर. माणसाला वाटलं तर त्या येतील. तू निश्चिंत राहा. आज समजा घड कोणी नसल्यामुळं गपगार आहे र. अरे बानुबाईच्या वाड्यावर मोठी पूजा आहे. समजे तिकडेच गेले म्हणल्यावर असंच होणार. हे तुला एक विचारलं तर चालेल का? अरे आपलं बोलणं ऐकायला आता कोणीच नाही. विचार. म्हाळसादेवी आणि बानाई मंदी एवढा वाद असताना त्या बानाईकडे गेल्याच कशा? आता ते काय मला ठाव नाही, पण म्हाळसादेवी वाड्यावर जातील असं कुणाला बी वाटलं नाही बघ. अरे पर गेल्या नव. अरे तेच म्हणतोय आम्ही. समजे जेजुरीत बोलबाला हाय की ह्या दोघींमधला तंटा मिटला का काय? मला नाही वाटत तंटा मिटला आहे म्हणून. हे काहीतरी वेगळंच आहे. अरे मला तर भ्या वाटतंय की म्हाळसादेवी खाली जाऊन कुणाच काय बोलणार तर नाही. हा आता कसं बोललास? मी तेच म्हणतोय एवढं सोपं नाही ते. अरे तुला ठाव नाही,
एकदा म्हाळसा देवीसनी राग आला होता तेव्हा त्यांनी सावताची शिळा करून घेतली होती. हा 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 ऐकलंय मी आई. ए तेव्हा हाता होता वय तू? होता? अरे ह्या सावताच्या डोळ्यानं बघितलंय म्या. आता जवळ ही पूजा होत नाही तवर काय खरं नाही बाबा. हा पर देव कुठे दिसत नाहीत. देव आहेत आतमंदी ध्यान लावून बसल्यात. गणेश, मी तुमच्या ध्यानात व्यत्यय तर आणलं नाही ना? नाही. बरं झालं तू आला असते. आज गडावर शांतता आहे. होय, आज सर्वजण बानूच्या वाड्यावर गेले आहेत. माता जाईल असं वाटलं नव्हतं, पण तीही गेली. आज खूप वेगळा दिवस आहे. गणेश, तिचं बानूकडे जाणं स्वाभाविक आहे. कारण काही झालं तरी गतजन्मात ती तिची प्रिय सखी होती. तिचे तिच्यावर अपार प्रेम आहे. दासी असूनही तिने नेहमी तिला सन्मानाने वागवलं, सखी असण्याचा मान दिला. पण हे मातेला आता आठवत नाही. गणेश, आज न उद्या ते तिला निश्चित आठवेल. पण मनुष्य जन्माची ही एक व्यथा आहे आणि ते ह्या निमित्ताने म्हाळसेला कळेल. कोणताही ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही एकत्र येत नाही. कर्माचा संबंध असल्याशिवाय कोणीही एकमेकावर प्रेम करत नाही, तसाच द्वेषही करत नाही. पण हे सर्व मनुष्याला ठाऊक नसतं आणि म्हणून तो दुःखी असतो. त्याला सत्य काय हे ठाऊक नसतं आणि ते जाणून घेण्यासाठी पुण्य गाठीशी असावं लागतं, नम्रता असावी लागते. त्याला वाट दाखवणाऱ्या गुरुची भेट घडावी लागते. या शिवलीलेचे महत्व आता माझ्या ध्यानात येते आहे. मातेला दुःखी पाहून ते तुला सहन होत नाही हे मला ठाऊक आहे, पण तू ते निभावून नेतो आहेस. खरं तर मलाही तिचा वियोग नकोसा वाटतो, कारण ती माझ्या समोर असते, पण तिला ठाऊक नाही की ती कोण आहे आणि मी कोण आहे. गणेश, आणखीन काही कालावधी, संयम हवा आहे थोडा. तुमच्यासाठी हे सगळं सोपं नाही याची मला कल्पना आहे. आम्हाला असं कळलं होतं की म्हाळसा देवी येणार आहेत म्हणून. आम्ही अवतंतीला आहे जी. आम्ही बी वाटच बघतोय. बानू, मला असं वाटतं की आता तू हरतालिकेची पूजा सुरू करावी. पर म्हाळसा ताई त्या आल्या तर त्या सहभागी होतीलच. या देवी.
जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीजे हरधाम निवससी जासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुठ होसी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके रिघसी हिमाद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभू भृतार कारणे जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीके लीला दाखविसी दृष्टी व्रत करीसी लोकांसाठी पुन्हा वससी द्रुचार्याई माझ रक्षावे संकटी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळीजे काय वर्णु तव गुण अल्पयती नारायण माते दाखवी चरण सुख वावे जन्म मरण जय देवी हरतालिके म्हाळसाताई या जी म्हाळसाताई मी तुम्हाला अवतान दिलं आणि आज तुम्ही आता आलासा मला कसं वाटतं हा मी तुम्हाला कसं सांगू तू आमंत्रण दिलं म्हणून मी इथे नाही आले माझी प्रिय प्रजा इथे आली आहे माझ्यावर ज्यांचे प्रेम आहे ते सगळे इथे आले आहेत तर म्हाळसा आपण आधी आत यावं आणि आसन ग्रहण करावं नाही मी माझ्या 16 सोमवारच्या दीर्घ व्रतात शुभ कार्याचा अभ्यर केला असं वाटायला नको म्हणून मी इथे आले आहे तसंच आम्ही दोघी मिळून पूजा करतो आहोत अशी चर्चा सगळ्यांमध्ये चालली आहे हा भ्रम मला तयार होऊ द्यायचा नाही म्हणून मी इथे आले आहे माझे आणि माझ्या सवतीचे काय संबंध आहेत हे सगळ्या जगाला आज कळू दे म्हणून मी इथे आले आहे तुम्हाला अवतान देताना माझ्या मनात काय बी कपट नव्हतं बरं तुम्ही मोठ्या हायसा तुम्ही पहिल्यांदाच वाड्यात आलात असं राग होऊन जाऊ नका जी माझ्या रागाची तू काळजी करू नकोस इथे आलेल्या प्रत्येक स्त्रीला मला विचारायचे आहे की तुमच्या घरात जर अशीच सवत आली तर तुम्ही तिला स्वीकाराल का तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळतंय तर मी या देवांवर प्रेम केला आहे आणि त्यांनी भी माझ्यावर प्रेम केला त्यांनी माझं प्रेम जिंकून मला हातात आणलं तुमचं त्यांच्या संग लगीन झालेलं असताना त्यांनी माझ्या संग लगीन कशापायी केलं त्याचं उत्तर माझ्याकडं नाही तर ते तुमच्याकडं बानू
यापुढे जर तू एकही शब्द उच्चारलास तर